कर्नाटकमधील काँग्रेस सरकारनं विधानसभा सभागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो अत्यंत निंदनीय असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून काय म्हटलेलं आहे, उद्धव ठाकरे यांना त्यांनी थेट सवालही केलेला आहे। पाहूयात। कर्नाटकात काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकली। उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार, असा सवाल त्यांनी केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आता टिपू सेना म्हणण्याची वेळ आली आहे। काँग्रेससोबत आघाडी करताना ठाकरेंनी सावरकरांच्या विचारांना मूठ माती दिली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा थेट सवाल ठाकरे यांना केलेला आहे। यावर आता आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात। मी पहिल्यापासून हेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्यासाठी एक महत्त्वाची व्यक्तीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा मान सन्मान देशभरात आणि जगभरात आहे। हे चुकीचं आहे आणि याचा आम्ही विरोध करू, निश्चितपणे करू। पण ह्याच सोबत मी अजून एक सांगतो, मग स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, मग नेहरू असतील, सगळेच असतील, ही सगळी जे महान लोक आहेत त्यांनी आपल्या आझादीसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या देशासाठी जे काही बलिदान द्यायचं होतं ते दिलेलं आहे। आता राजकीय पक्षांनी ह्यांना आत्ताच्या राजकारणात न खेचता सगळ्यांसमोर आपण नतमस्तक होतो, सगळ्यांचा आदर करतो, पण आता भविष्याबद्दल आपण बोलायला पाहिजे।